प्रत्येक देवाचे आपले असे एक वाहन असते, पण बाप्पाचे वाहन एकदम खास आणि सगळ्यात वेगळे आहे. कारण छोटासा उंदीर हा बाप्पाचे वाहन आहे. म्हणूनच आपण उंदीर मामा असे त्याला आदराने संबोधतो. अशा या उंदीर मामाच्या वाहनाची कहाणीही पुराणात सांगितली जाते. पुराणात बाप्पाचे वाहन मूषक का आहे यासाठी एक कथा सांगितली जाते, ती मी तुम्हाला सांगतो. असे म्हणतात की भगवान इंद्राच्या इंद्रलोकात अनेक अप्सरा या नृत्य करत असत. त्या नृत्य करून इंद्राचे मनोरंजन करी. त्या दरबारात कौंच नावाचा एक गंधर्व होता. तो दरबारातील अप्सरांसोबत कायम मस्करी करत असे, त्यांच्यासोबत गप्पा मारत असे. ते पाहून एकदा इंद्रदेवाला खूप राग आला. त्याने त्याला श्राप दिला की तू उंदीर होशील. तो गंधर्व एक बलवान उंदीर बनून पृथ्वीवर पराशर ऋषींच्या आश्रमात गेला. त्या आश्रमात जाऊन त्याने सगळा आश्रम उद्ध्वस्त केला. या उंदराला आवरणे हे आश्रमातील कोणालाच जमेना. त्यावेळी पराशर ऋषी हे गणेशाकडे गेले. त्यांनी झालेला सगळा प्रकार सांगितला आणि या उंदरापासून सुटका करण्याची प्रार्थना केली. ते ऐकून भगवान गणेशांनी पाताळ लोकात गेलेल्या त्या उंदराला पकडले आणि सर्वांसमवेत उभे केले. त्यांच्या गळ्याला बांधलेला फास इतका घट्ट होता की त्यामुळे त्याला चक्कर आली. त्याला ज्यावेळी जाग आली त्यावेळी तो गणपतीची मनधरणी करू लागला, आळवू लागला. त्याला त्याची चूक लक्षात आली. हे पाहून बाप्पा खुश झाले आणि त्यांनी त्यास वरदान मागण्यास सांगितले. पण त्या उंदराचा अहंकार काही कमी नव्हता. त्याने बाप्पालाच सांगितले, मला काहीही नको, तुम्हीच माझ्याकडे काहीतरी मागा. त्याचा तो अहंकार पाहून गणपतींना फार राग आला. त्याला अद्दल घडवण्यासाठी त्याने त्या मूषकाला माझे वाहन हो असे सांगितले. त्याने जसे तथास्तु म्हटले तसे गणपती त्यावर जाऊन बसले. त्याच्या वजनामुळे उंदराला श्वासही घेता येईना. त्याला त्याची चूक कळाली. त्याने माफी मागितली. त्याने माफी मागत मला तुमचे वजन उचलण्या इतके बलवान करा असा आशीर्वाद मागितला. त्या दिवसापासून मूषक हे गणेशाचे वाहन आहे.